नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. सो वी आर डीलिंग विथ द यूपीएससी समर्पण आन्सर रायटिंग सिरीज. या ठिकाणी आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत. 2024 मेन्स मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न होता. तर प्रश्न पाहूयात. द ग्राउंड वॉटर पोटेन्शियल ऑफ द गँगेटिक व्हॅली इज ऑन अ सिरियस डिक्लाइन. हाऊ मे इट अफेक्ट द फूड सिक्युरिटी ऑफ इंडिया. आता तुमच्या लक्षात आला असेल हा इंटिग्रेटेड प्रश्न आहे. जिओग्राफी व इकॉनॉमी किंवा असं म्हणा फिजिकल आणि ह्युमन जिओग्राफी मधून इंटिग्रेटेड म्हणजे फॉर्मॅट मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. सो ह्या प्रश्नाची डिमांड काय आहे लक्षात घ्या, किंवा आपण असं म्हणूयात की ह्या प्रश्नाचा आउटले कसा असला पाहिजे. तर बघा, लक्षात घ्या, उत्तर लिखाणासाठी जेव्हा एखादा ऍस्पिरंट, एखादा विद्यार्थी मेन्स मध्ये अपियर करतो, त्याच्याकडे नॉलेज नाही असं आहे का? तर नाही. तर आपल्याला इथे काय शिकायची आहे? कला, द स्किल ऑफ आन्सर रायटिंग, राईट. सो इथे आपण डिस्कस करूया की हे उत्तर मांडायचं कसं आहे, प्रश्नाची नेमकी डिमांड काय आहे, लोकस आणि फोकस काय आहे. तर लक्षात घ्या, 2 टप्प्यांमध्ये आपल्याला ह्या उत्तराची मांडणी करायची आहे. पहिला पार्ट म्हणजे बघा, स्टेटस अँड पॉझिटिव्ह फॅक्टर्स ऑफ डिप्लिशन ऑफ ग्राउंड वॉटर रिझर्व्स. कारण त्याबद्दल पहिल्या हाफ मध्ये विचारण्यात आलंय की गँगेटिक प्लेन मध्ये ग्राउंड वॉटर लेवलचं डिप्लिशन झालंय. सो डेफिनेटली आपल्याला त्याचं स्पष्टीकरण केलं पाहिजे. त्याचा संदर्भ आपल्याला विथ स्पेशल रेफरन्स टू केस स्टडीज अँड करंट स्कीम्स अँड इव्हेंट्स, म्हणजे ते कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याला डील करण्यासाठी सरकारने कुठल्या योजना राबवल्यात का, किंवा एखाद्या करंट अफेअर मध्ये अस्तित्वात कुठला मुद्दा आहे का त्याच्याशी निगडीत. सो त्याचा ब्लेंड किंवा त्याचा इफेक्ट त्या उत्तरामध्ये दिसला पाहिजे, स्पष्टीकरण दिसलं पाहिजे. आता सेकंड हाफ मध्ये डेफिनेटली वी आर टॉकिंग अबाउट फूड सिक्युरिटी ऍस्पेक्ट. सो डेफिनेटली जेव्हा आपण गँगेटिक प्लेन बद्दल बोलतोय, प्रोडक्टिव्हिटी बद्दल बोलतोय खास करून, तेव्हा आपल्याला कुठले कुठले अँगल्स विचारात घ्यायचे. प्रोडक्टिव्हिटी बद्दल आपण बोलणार की अनइव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉलमुळे ग्राउंड वॉटर लेवल डिप्लीट झाली, कमी झाली. सो त्याचा परिणाम शेतीच्या उत्पन्नावरती कसा पडला, प्रोडक्टिव्हिटीवरती कसा पडला. आणि प्रोडक्टिव्हिटी रूरल इकॉनॉमीशी रिलेटेड आहे, कारण रूरल इकॉनॉमी लक्षात घ्या, गँगेटिक प्लेन्स मध्ये जी काही इकॉनॉमी आहे, बेस आहे, तो शेतीवरती डिपेंडेंट आहे, बरोबर. त्यानंतर क्लायमेट चेंज अँड फूड इन्फ्लेशन, अनइव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉलमुळे, क्लायमेट चेंजमुळे काय झालंय, उत्पन्न कमी झालंय. त्यामुळे डेफिनेटली डिमांड सप्लाय चेन मध्ये बॅलन्स नाहीये. ओके, डिमांड इज एक्सिडिंग सप्लाय लेवल. सो अल्टिमेटली तिथं काय होणार आहे, फूड इन्फ्लेशन होणार आहे. तो अँगल दाखवायचा आहे. आणि मग शेवटी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, की ह्याला कोप कसं केलं गेलं पाहिजे, बरोबर. सो आपण ते उत्तराच्या शेवटी मांडणार. सो असा तुमचा आउटले असला पाहिजे उत्तर मांडताना. ओके, सो डिस्कसिंग द इंट्रोडक्शन ऑफ द आन्सर, की तुम्ही इंट्रोड्यूस कसं कराल. ओके, नाउ अंडरस्टँड. Gangetic plains being the soul of fertile alluvial North Indian plains from crucial patch of food grain cultivation in India. लक्षात घ्या, गँगेटिक प्लेन्स हे एक पार्ट आहेत, एक हिस्सा आहे नॉर्थ इंडियन प्लेन्सचा, आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहेत? फॉर फर्टाईल अल्युवियल सॉइल. त्याच्यामुळे तिथे शेती भाती किंवा रुरल पॉप्युलेशन खूप जास्त तुम्हाला आढळताना दिसून येतं. नाउ which is irrationally affected by uneven distribution of rainfall. पावसाची कमतरता होती का यावर्षी? तर त्याचं उत्तर आहे नाही. पण लक्षात घ्या, अनइव्हन डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? जिथं गरजेचं नाहीये तिथं जास्त पाऊस पडणे, आणि जिथं गरजेचं आहे तिथं कमी पाऊस पडणे, याला आपण काय म्हणतो? अनइव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल. सो हा फॅक्टर कारणीभूत आहे फॉर डिप्लिशन ऑफ ग्राउंड वॉटर रिझर्व्स अँड ऑल्सो फॉर द लो प्रोडक्टिव्हिटी ऑफ खरीफ क्रॉप्स. हे समजून घ्या. ओके, सो अनइव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल हा शब्द तुमच्या उत्तरात आलाच पाहिजे. हा मेन फॅक्टर आहे. अँड डिप्लिशन ऑफ इन्फिल्ट्रेशन रेट. इन्फिल्ट्रेशन म्हणजे काय हो? जितकं जास्त इन्फिल्ट्रेशन होईल तितका जास्त तुमचा ग्राउंड वॉटर रिझर्व्ह असणार आहे, बरोबर. सो इन्फिल्ट्रेशन रेट सुद्धा कमी झालंय, कारण पावसाचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं आहे? अनइव्हन आहे. सो द डिस्प्रपोर्शनेट इक्वेशन, दॅट इज रिलेशन बिटवीन डिमांड अँड प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे काय होतंय की डिमांड फूड ग्रेन्सची त्याच्या उत्पन्नापेक्षा, त्याच्या प्रोडक्टिव्हिटीपेक्षा जास्त आहे. सो त्याच्यामुळे काय झालंय? इट हॅज रिझल्टेड इन एस्कॅलेटेड प्राइसेस, म्हणजे इन्क्रीज्ड प्राइसेस ऑफ फूड ग्रेन्स, अग्रेवेटिंग द फूड सिक्युरिटी कन्सर्न. सो तुम्हाला लक्षात येत आहे, आपण 4-5 ओळींमध्येच काय केलंय? पूर्ण प्रश्नाची डिमांड सॅटिस्फाय केली आहे आपल्या इंट्रोडक्शन मध्ये. आणि लक्षात घ्या, इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला असंच करायचंय की तुम्हाला प्रश्नाचा सारांश, ओके, प्रश्नाची जी एक्सपेक्टेशन आहे ती 4 ते 5 ओळींमध्ये संपवायची आहे, ओके, मांडायची आहे. सो आता जाऊया बॉडी ऑफ द आन्सरकडे, मेन आन्सरकडे. तर आता बघा, मेन आन्सर मध्ये तुम्ही भरपूर फॅक्टर्स मेन्शन करणार अबाउट गँगेटिक प्लेन्स, अबाउट द फूड सिक्युरिटी ऍस्पेक्ट. पण जे ठोस मुद्दे आहेत, जे तुमच्या उत्तरामध्ये आलेच पाहिजेत, ते हे आहेत. तर त्यातला पहिला इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे लक्षात घ्या,
States like UP, Bihar, which are among leading sugarcane and food grain producing states in India, have been victims of uneven rain distribution. Thus, त्याच्यामुळे झालं असं आहे की 90% of irrigation in these states for farms is sought from groundwater. So ultimately, पाऊस कमी पडल्यामुळे झालं असं आहे की because of uneven distribution of rainfall in UP and Bihar, जे की मेन फूड ग्रेन प्रोड्युसिंग किंवा वन ऑफ द लीडिंग फूड ग्रेन प्रोड्युसिंग स्टेट्स आहेत भारतामध्ये, तिथं काय झालंय 90% इरिगेशन कुठून झालंय? ग्राउंड वॉटरच्या रिसोर्स मधून झालंय. सो अल्टिमेटली देयर इज एक्सप्लॉयटेशन ऑफ ग्राउंड वॉटर रिझर्व्स आणि ह्यासाठी फॅक्टर कुठला कारणीभूत आहे? अनइवन रेनफॉल डिस्ट्रीब्युशन. ओके. त्यानंतर रायझिंग टेम्परेचर्स हॅव हिंडर्ड नॅचरल ग्राउंड वॉटर रेप्लेनिशमेंट. म्हणजे जसं ग्राउंड वॉटर यूज करून झालं की ते नॅचरली काय होतं, त्याच्या लेवल किंवा त्याचं रिसोर्स आपोआप रेप्लेनिश होतं जेव्हा पाऊस पुष्कळ पडतो. पण ह्या सिच्युएशन मध्ये पाऊसच पुष्कळ न पडल्यामुळे त्या स्पेसिफिक स्टेट्समध्ये काय झालंय की बिकॉज ऑफ हाय टेम्परेचर अँड अनइवन रेनफॉल, त्याच्यामुळे काय झालंय, नॅचरल रेप्लेनिशमेंट जे व्हायला पाहिजे होतं ग्राउंड वॉटरचं ते झालेलं नाहीये. त्यामुळे अजून ग्राउंड वॉटरचा प्रॉब्लेम अराईज झालाय. त्यानंतर गँगेटिक प्लेन which depends heavily on seasonal monsoon rains is experiencing shortened periods of recharge, exacerbating, that is aggravating or increasing water scarcity problems. तुम्ही जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये 2024च्या ऐकलं असेल की दिल्ली सारख्या सिटीज मध्ये मेजर वॉटर क्रायसिस झाले होते, बरोबर. त्यानंतर इंटरलिंकिंग प्रोजेक्ट सुद्धा राबवण्यात आले होते, इंटरलिंकिंग प्लॅन सुद्धा डेव्हलप करण्यात आले होते. सो त्याच्यासाठी फॅक्टर्स कुठले कारणीभूत होते? Along with these two factors, seasonal monsoon rain जो की रिक्वायर्ड आहे त्या रिजन्स मध्ये, तो कसा झालाय, त्याचे पिरियड शॉर्टेंड झाले. अँड दिस इज अगेन बिकॉज ऑफ क्लायमेट चेंज. आणि त्यामुळे काय होतंय की वॉटर स्कॅर्सिटीचा जो इश्यू आहे, वॉटर स्कॅर्सिटीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते अजून सिरियस होत आहेत. ओके, दे आर एक्सॅसर्बेटिंग. त्यानंतर चेंज इन द चॉईस ऑफ क्रॉप्स. आता हा मेन मुद्दा आहे जो फूड इन्फ्लेशन किंवा फूड सिक्युरिटीला जन्म देतो. कुठला? चेंज इन चॉईस ऑफ क्रॉप्स. आता लक्षात घ्या, फार्मर्स काय करणार आहेत, जर पुष्कळ पाऊस पडला नाही तर अल्टिमेटली फार्मर्स विल शिफ्ट टुवर्ड्स क्रॉप्स विच रिक्वायर लेस वॉटर. अल्टिमेटली हेच घडणार आहे. सो त्याच्यामुळे काय झालंय की चेंज इन चॉईस ऑफ द क्रॉप्स. सो शेतकरी काय करायला लागलेत, कमर्शियल क्रॉप्स पासून किंवा फूड ग्रेन्स पासून ते शिफ्ट व्हायला लागले टुवर्ड्स फॉडर और मिलेट कल्टिवेशन और पल्सेस कल्टिवेशन. त्यामुळे जे इसेन्शियल फूड ग्रेन्स आहेत त्याचं उत्पन्न कमी कमी होत चाललंय, पण त्याची डिमांड मात्र कॉन्स्टंट आहे. सो डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे. सो अशा सिच्युएशन मध्ये काय होणार आहे, डेफिनेटली फूड इन्फ्लेशन होणार आहे. आणि फूड इन्फ्लेशन झालं की अल्टिमेटली इट विल गिव्ह राईज टू फूड सिक्युरिटी कन्सर्न्स. ओके. सो हे लक्षात घ्या की चेंज इन द चॉईस ऑफ क्रॉप्स फ्रॉम कमर्शियल टू मिलेट्स अँड पल्सेस विच रिक्वायर लेस वॉटर हॅव इन्क्रीज्ड बर्डन ऑन सप्लाय चेन, हायकिंग देअर प्राइजेस. कशाचे प्राइजेस? इसेन्शियल फूड ग्रेन्सचे प्राइजेस. ओके. सो हे मेन घटक होते, मेन पॉइंट्स होते जे तुमच्या मेन बॉडीमध्ये दिसले पाहिजेत. आता त्यानंतर तुम्ही जेव्हा कन्क्लूड कराल हे उत्तर, बघा कसं कन्क्लूड करू शकता. तर आता इथे आपण सगळे पॉइंट्स मांडले, इंट्रोडक्शन सांगितली, प्रश्नाची डिमांड लक्षात घेतली. तर लक्षात घ्यायचंय आता आन्सर कन्क्लूड करताना आपल्याला काय केलं पाहिजे, जे आपण लिहिलंय, जी आपण प्रस्तावना मांडली आहे, बरोबर, त्याला आपल्याला एक योग्य तो मॉरल द्यायचा आहे. ओके. सो वी हॅव टू कन्क्लूड अवर आन्सर इन अक्युरेट वे. सो या ठिकाणी बघा, इवन डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल with adequate rain water harvesting mechanism, ज्याने काय होऊ शकतं, आपण ग्राउंड वॉटरचे साठे एका ऑप्टिमम लेवलला मेंटेन करू शकतो. फाईन. सो याच्यावरती लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. कशावरती? रेन वॉटर हार्वेस्टिंग मेकॅनिझम्स वरती. आणि हे फक्त रुरल मध्येच नाही तर अर्बन लोकेशन्स मध्ये सुद्धा केलं जाऊ शकतं. ओके. ज्या ठिकाणी दिल्लीमध्ये, दिल्ली सारख्या शहरामध्ये वॉटर क्रायसिस अराईज झाला होता, जर तिथे इफेक्टिव्हली रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रॅक्टिस केलं गेलं तर पुन्हा दिल्लीला असे वॉटर क्रायसिस फेस करावे लागणार नाहीत. ओके. सो इवन डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल हे आपल्या हातात आहे का? नाहीये, ते निसर्गाचा घटक आहे. पण ऍडिक्वेट रेन वॉटर हार्वेस्टिंग मेकॅनिझम हे माणसाच्या हातात आहे. सो इट कॅन मेंटेन ऑप्टिमम, दॅट इज ऍडिक्वेट लेवल ऑफ ग्राउंड वॉटर रिझर्व्स टू हॅव ऍडिक्वेट स्टॉक ऑफ फूड ग्रेन्स विच इन टर्न विल टॅकल द फूड सिक्युरिटी एफिशियंटली. आता लक्षात घ्या, जर फूड ग्रेन्सचं प्रोडक्शन ऍडिक्वेट क्वांटिटीमध्ये झालं तर फूड इन्फ्लेशन होणारच नाही, तर प्राइसेस हाईक होणारच नाही. सो अल्टिमेटली त्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्याला ग्राउंड वॉटरचे साठे एका ऑप्टिमम लेवलला मेंटेन केले पाहिजेत. त्यासोबत जास्तीत जास्त भर द्यावा रेन वॉटर हार्वेस्टिंग वरती. आणि त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे ऍडिक्वेट स्टॉक ऑफ फूड ग्रेन्स
आपल्याकडे राहील, आपल्या देशामध्ये राहील आणि त्यांनी फूड सिक्युरिटी सारखे कन्सर्न्स अराईज होणार नाही किंवा फूड प्राइसेस मध्ये जी हाईक झाली, जे इन्फ्लेशन झालंय ते कंट्रोल व्हायला मदत होईल. ओके, सो बाय दिस यू कॅन कन्क्लूड युअर मेन आन्सर. So by this we come towards end of this answer series. Hope to meet you in the next session. Thank you.